हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं जी के अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून मला विद्यार्थ्यांचे फोन येत होते आणि त्यांचं एकच म्हणणं होतं, सर मी या TCS IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या, यासाठी कोणती बुक लिस्ट वाचायला पाहिजे किंवा कोणते बुक्स वाचायला पाहिजे. तर अशा अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो, मी हे सेशन घेतो आहे जिथे तुम्हाला मी हीच बुक लिस्ट वाचा आणि जेणेकरून तुमचे स्वप्न काय होतील, क्लिअर होतील आणि तुम्ही परीक्षा पास व्हाल. म्हणून मी हे सेशन घेतो आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, या सेशनला सुरुवात करूया. जर तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, बरोबर, तुम्हाला जर इतिहासाचा अभ्यास सुरू करायचा असेल किंवा इतिहास वाचायचा असेल, तर यावेळेस तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जास्त टेन्शन न घेता इतिहासाचे महाराष्ट्र बोर्ड क्रमिक पुस्तके 7 ते 11, इथे मी 8 ते 11 दिलं आहे, तुम्ही 7 ते 8 11 घेऊ शकता. किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघायला गेलं तर 9 ते 11चेही पुस्तक चांगले आहेत. जसे तुम्हाला अवेलेबल होतील त्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करा. असे नाही की तुम्ही 7 ते 11च करायला पाहिजे किंवा 8 ते 11च करायला पाहिजे. 9 ते 11 जरी तुम्हाला पॉसिबल झाले तर तुम्ही करा. 8चं नाही भेटलं तरी चालेल. पण ॲज अ टीचर म्हणून माझं सांगण्याचं काम होतं की 8 ते 11 तुम्ही पुस्तकं वापरायला पाहिजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे. नंतर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा जर इतिहास तुम्ही बघितलं, संजय बिरादर नावाचे व्यक्तिमत्व आहे, यांचं पुस्तक घ्या आणि ऑलमोस्ट विद्यार्थी मित्रांनो तुमचं प्राचीन आणि मध्ययुगीन भारत काय होईल, क्लिअर होईल. सोबतच आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जर तुम्हाला करायचा असेल तर गठाळ सरांचं पुस्तक आहे किंवा अनिल कठारे सरांचं पुस्तक आहे, या दोनपैकी कोणतंही पुस्तक घेतलं तरी तुम्ही चालेल. आधुनिक भारताचा जर इतिहास तुम्हाला करायचा असेल, ग्रोवर आणि वेल्वेकर हे 2 पुस्तक आहेत, या दोनपैकी कोणाचंही घेतलं तरी चालेल. किंवा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही इंग्लिशमधून प्रिपेअर करसाल तर स्पेक्ट्रम नावाचं एक पुस्तक आहे, हे जरी तुम्ही घेतलं तरी चालेल. म्हणजे इतिहासात सिलेबस जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्राचा इतिहास, प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असे वेगवेगळे असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला थोडेसे इतिहासाचे पुस्तक जास्त बघावे लागतील. मग सर भूगोलसाठी काय करायचं, जॉग्रफीसाठी काय करायचं, तर महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी मित्रांनो 5वी ते 12वीचे सगळे पुस्तकं स्टेट बोर्डचे ॲटलास कोणताही घ्या, त्याच्यामध्ये ब्लॅक स्वॉन येतो, ऑक्सफर्ड येतो, निराली येतो, कोणताही एक तरी घ्या. आणि भूगोलसाठी ज्ञानदीप आणि सौदी सरांचं एखादी बुक घेतलं तरी चालेल. आणि जर तुम्ही इंग्लिशमधून प्रिपेअर करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो पेरियर नावाचं एक पुस्तक आहे, हे घ्या. फिजिकल इंडिया इतका जबरदस्त होईल ना, तुम्हाला दुसरं काहीही वाचायची गरज पडणार नाही. बाय अरविंद कुमार हे व्यक्तिमत्व आहे आणि यांच्याकडून तुम्ही म्हणजे ऑनलाईन तुम्हाला पुस्तक मिळेल, ते घेऊ शकता. एक जबरदस्त पुस्तक आहे. नंतर अर्थव्यवस्थासाठी म्हणजे इकॉनॉमीसाठी कोणते पुस्तक वापरायचे, तर विद्यार्थी मित्रांनो रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे, सुंदर पुस्तक आहे, हे वाचा. किंवा त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल तर किरण दसले सरांचं एक सुंदर पुस्तक आहे, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. देसले किंवा दसाले सरांचं जे पुस्तक आहे विद्यार्थी, हे सुद्धा पुस्तक अत्यंत सुंदर आहे, हे तुम्ही पुस्तक घ्या. बरोबर. नंतर आर्थिक पाहणीचा अहवाल, याच्यासाठी पुस्तक घेण्याची गरज नाही, डायरेक्ट कोणत्या तरी सरांचा एखादी लेक्चर बघितलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पॉलिटीबद्दल सांगतो. भारतीय संविधान आणि राजकारण जर असेल तर यासाठी तुम्ही लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घ्या. आणि पंचायती राज जर विचारलं तर किशोर लहुटे सरांचं पुस्तक घ्या. किशोर लहुटे सरांचं पुस्तक घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या पुस्तकच्या लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. जितकेही पुस्तकं आहेत तुम्हाला मी इथे सांगितले, या सगळ्या पुस्तकांच्या लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल्या आहेत. जर तुम्ही तिथे जाऊन जर खरेदी केलं तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 50% पेक्षाही जास्त डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. बरोबर. मी या सगळ्या पुस्तकांच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहे. जर तुम्ही तिथून ते बुक्स घेतले तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 50% पेक्षा जास्त किमतीमध्ये ऑफ मिळणार आहे, तर तुम्ही घेऊ शकता. सामान्य ज्ञान आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे आणि अनिल कोलते सरांचं पुस्तक आहे. दोनपैकी कोणतंही घेतलं तरी चालेल, मोर दॅन सफिशियंट आहे. नंतर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, एक TCS IBPS पॅटर्न नुसार 7000 क्वेश्चनचं एक विद्यार्थी मित्र पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता
आणि तर्कक्षमता चाचणी संपूर्ण बुद्धिमत्ता या ठिकाणी तुमचं कव्हर होईल आणि आय होप तुम्हाला याच्यापेक्षा दुसरं पुस्तक घेण्याची कोणतीही गरज राहणार नाही. समजा हे नाही घ्यायचं आहे, त्याला ऑप्शन म्हणून मी संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता सोल्युशन एकाच ह्याच्यामध्ये मी तुम्हाला टाकून दिलेलं आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, है ना विद्यार्थी. याच्या लिंक मी याला विद्यार्थी मित्रांनो कुठे टाकलेल्या आहेत, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कोण आहे? संदीप सदाशिव आरगडे सर. हे सुंदर सुद्धा पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो. संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला मिळेल. त्यानंतर मराठी व्याकरण जर तुम्हाला बघायचं असेल तर मराठी व्याकरणसाठी TCS IBPS पॅटर्ननी एक बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. हे पुस्तक घ्या. याची लिंक मी विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हेच पुस्तक वापरून अनेक विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न साकार केलेले आहेत, इंग्रजीसाठी आणि मराठीसाठी. इंग्रजी असेल तर इंग्रजीमधून असेल आणि मराठी असेल तर मराठीमध्ये असेल. सेम बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, हे तुम्ही घेऊ शकता. तर बघा, मी एकदा विद्यार्थी मित्रांनो ही बुक लिस्ट तुमच्या लक्षात आणून देतो. इतिहासासाठी गठाळ सरांचं पुस्तक आहे, महाराष्ट्राचा इतिहास. भारताचा इतिहास जर बघायचा तर ग्रोवर सरांचं. प्राचीन आणि मध्ययुगीन भारत बघायचं तर संजय बिराजदार, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो जर ओव्हरऑल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला बेसिकपासून सुरू करायचं असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून तुम्हाला सगळं मिळतील. हे जे मी तुम्हाला सांगतोय तर याच्या माध्यमातून तुमचा सरळ सेवाचाही अभ्यास होईल, ज्याच्यामध्ये TCS IBPS पॅटर्न कंबाईन आणि MPSCच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महत्त्वाचे पुस्तक आहे. नंतर भूगोलसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड 5 ते 12 ॲटलास भूगोलचा आहे. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल ज्ञानदीप किंवा सवडी सरांचे दोन्ही पुस्तक घेतले चालेल. आणि जर तुम्हाला फक्त फिजिकल जॉग्राफी ऑफ इंडिया पाहिजे असेल तर पेरियार सरांचं पुस्तक आहे, अरविंद कुमार सरांचं पुस्तक आहे. बुकाचं नाव आहे पेरियार. ते अत्यंत प्रिलिम्स, MPSC कंबाईन आणि सरळ सेवा भरती. अर्थव्यवस्थामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं किरण देसले सरांचं पुस्तक, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आणि आर्थिक जो इकॉनॉमी अहवाल येतो विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. भारतीय संविधानाबद्दल जर बोलायचं झालं आणि राजकारण जर बघायचं झालं तर तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घ्या किंवा भागीरथी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घ्या. आणि पंचायत राज विचारलं तर किशोर लवटे सरांचं. सामान्य ज्ञान सचिन बस्के किंवा अनिल कोलते. मग हे आहे एक 7,000+ क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी म्हणजे त्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, फास्ट ट्रॅक, ॲडव्हान्स टू बेसिक टू ॲडव्हान्स, हे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर अंकीगणित व बुद्धिमत्ता एकच आहे, दोघांचंही जबरदस्त पुस्तक आहे, मिलाप झालेला आहे, तर हेही तुम्ही घेऊ शकता. मराठी आणि इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचे जे पुस्तक आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले आहे, तेही तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील, नवीन अपडेट्स पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच हे तुम्हाला सांगतो आहे की दररोज आपले सेशन चालू झालेले आहेत की दुपारी 3-3:30 या रेंजमध्ये आपण दररोजचे डे वाईज करंट अफेअर घेतो आहे. आणि तुम्ही या लेक्चरला या, नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.